आज आपल्या इथे येणार आहेत मॅनेजमेंट गुरु विशाखाताई सकारात्मक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्यांचं. काय केलं तुम्ही? काल आपलं फोनवर बोलणं झालं तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात? मुलाखतीत भॉक बिक केलं तरी चालेल म्हणाला होतात तुम्ही. नाही, मी असं म्हणाले होते की जोक बी केला तर चालेल. म्हणजे मुलाखती दरम्यान कसं वातावरण खेळतं राहतं ना, म्हणून म्हटलं तो जोक बी करा. ओळख न पळख भॉक काय करताय तुम्ही? भॉक करण्याचे या ना, बसा ना तुम्ही. तुम्ही ते फोन केले. मी समीर चौगुले. ओके ओके. प्लीज बसा बसा. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाला पाहिजेत आपल्या. थँक्यू. ताई, आज तुम्ही समाजात वावरता. आज तुमच्याकडे समाज एक कॉर्पोरेट मॅनेजमेंट गुरु म्हणून बघतो. खरंय. आज तुम्ही माझ्या इकडे आलात, मी तुमच्याकडे लई मोठी शानी म्हणून बघतो. नमस्कार, मी गौरव देवदास मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. टाणा नाणा नाणा. मित्रांनो, काल रात्री अचानक मला असं वाटायला लागलं की हे जग म्हणजे नुसतं मोह माया आहे. गौऱ्या, काल रात्री जास्त आली. बोला खरं सांगतो मी तू. अरे काय आहे हे हास्य जत्रा? काय आहे हे फेटे कॉमेडीचे जहागीरदार? काय आहे हे विनोद? ट्रॉफी मात्र मस्त आहेत. ह्या सगळ्या मोहमायात मला अजिबात अडकायचं नाहीये. नको ते शूटिंग, नको ते प्रसाद खांडेकर वरचे विनोद आणि त्याची मिळणारी लिफ्ट. नको ते जुजबीच्या नावाखाली होणारे पोपट. आता मी ठरवलंय, म्हणून ह्या सगळ्या गोष्टीपासून संन्यास घ्यायचा आणि तपश्चर्याला बसायचं. आता मी तप करतो. तोल गेला. बापरे, हायवेवरच्या ट्रकचा टायर निसटला वाटतं. आपला जीव जाण्यापेक्षा आपण टपावर बसलेलं बरं. आणि अर्थात Hilarious. 2019च्या निवडणुकीच्या अगोदर मेट्रोचं काम कन्फर्म होणार. असो, आपण तपाला बसूया. मेट्रो सॉरी वत्सा, डोळे उघड. अप्सरा आलीये. हे अप्सर आहे? मला तो नुसता पसारा दिसतोय. काय रे, काय गेलं आतमध्ये? अयो, मोडलं की नाही. कापास, तू असं काय करून माझा तप भंग नाही करू शकत, कळलं ना? आणि काय ग, हे नृत्य होतं हे? अरे ह्याच्यापेक्षा जबरदस्त नृत्य मी करून दाखवतो. हा, हे दादूस वाजव रे. ये पुलिस
म्हणतात नृत्य. आता माझी तपश्चर्या भंग करू नको, कळलं काय? कॉर्नरलाच बसतो, कॉर्नरला. मी तुमचा तप नाही मोडला ना तर माझी नोकरी जाईल हो. अरे पण मी, सोडा ना सोडा ना सोडा ना सोडा ना. अरे पण तुला मी कुठं धरलंय? तप सोडा ना. नाही सोडणार, सोडा ना. अजिबात नाही सोडणार. हे बघा, हा माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. काय ते? हे बघा, तुम्ही तप सोडला ना हा तर मी तुम्हाला 3 वर देईन. म्हणजे हो, मी वरदान मागायचं, माझी इच्छा पूर्ण होणार? सगळ्या इच्छा पूर्ण होणार. अरे बाप रे बाप, खरंच? देवाने सांगितलेत याच्या 3 इच्छा पूर्ण करून टाक. वा 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 वा, ये म्हणलं की मी वर मागू का लगेच? थांब वत्सा, काय? एक अट आहे वत्सा. अरे आठ पूर्ण करणं हा तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. वत्सा, जे वर मागशील ते संस्कृत मध्ये मागावे लागतील वत्सा. मी या खेळातला ठाकूर आहे, माझे दोन्ही हात नाहीयेत. वत्सा, तुम्ही स्वतः मागा वत्सा. हा म्हणजे स्वतः संस्कृत असं कंपल्सरी आहे का? अरे ऐक ना, आता आता कुठे मला जेमतेम मराठीतले जोडाक्षर जमता येते. जाऊ दे, तुला नाही जमणार, मी जाते. नाही नाही सॉरी सॉरी, मी तयार आहे. प्लीज ऐका ना, मी तयार आहे. तयार आहे? मला ते 3 वर पाहिजे. हा हे ईश्वरा, हा ही नर प्रथमवर पृच्छती. हो बरं, आता मी मागू. हे देवस्य चमते चमते अहम आत. हास्य जत्राम चमतय चमतय. प्रथम गच्छन्ति. तथास्तु. अरे बघ, तथास्तु. कोण आहे रे? देवदूतम देवदूतम. इदम नावम नंबरम सहीकरम. तू देवदूत आहेस की कुरिअर वाला आहेस? रेकॉर्डम देवम लागतम नो रिस्कम. हे जर संस्कृत असेल ना तर असं संस्कृत मला पण येतं, कळलं ना? नाही, मग? तो इकडचा टेम्पररी माणूस आहे, त्याला माफ आहे. तर बाप आहे. निघतम जातम. देवाने मला वर दिलाय. बघा काय आहे ते. कुठे खेळलं? लवकर लवकर. लय पॅकिंग करून दिलं देवाने. बघू, बघू. अरे बापरे, नारळ, टावेल, टोपे. हे काय? वत्सा, काय तू स्पर्धेतून बाहेर गेलायस. असं कसं? गच्छन्ती म्हणजे बाहेर जाणं वत्सा. अरे मला माहिती नव्हतं. टाइम प्लीज. मी काय बोललो होतो माहिती का, की मला ना मग पहिल्या नंबरला गच्च मिठी मारायची असं बोललो होतो मी. हा ते त्वम् अंबस्य प्राणनाथ. म्हणजे काय? त्वम अंबस्य प्राणनाथ. हा म्हणजे काय? तुझ्या आईचा घो. देव बोलला आईचा गो. अयो देव, ऐका ना, मी काय म्हणतो, हे माझा पहिला वर कॅन्सल करा ना. तुम्ही सांगाल ना ते करायला तयार आहे. कॅन्सल. इतना पतंगड़ बना रहे हो. अब पहला वरदान तो फुकट गया, अभी दूसरा वरदान है, अभी एकदम ठीक ठाक से मांगना बबुआ. मध्येच बिहारी कसं काय? मला माझे व्हेरिएशन्स देऊ दे रे, तू तुझं काम कर. मी पहिला नंबर डोक्यातनं काढला, पण आता मला जुजबी पाहिजे. यही संस्कृत में मांगना. शी, हे पण संस्कृत. ठीक आहे, आता अति शहाणपणा नको करायला. आपण इनामदारांची मदत घेऊया. समीर दादा, ते जुजबी कसं मागायचं संस्कृत मध्ये सांगा ना. अहम जुजबी देवो छो. शी, हे, अरे तर गुजराती मिक्स झालं. विशाखात आहे, तुम्ही सांगा ना प्लीज. अहम जुजबी ददामी. दादा मी ह्यांच्यावरती विश्वास ठेवू. बघ तू तुझं काय करायचं त्या. मला कळलंय. अहम जुजबी ददामी. तथास्तु. जुजबी. तूच परत. हे काय? इदम सहीकरम नंबरम स्वयं लिखम.
देवदूत नाही, हा कुरिअर वाला आहे. देवदूतम नाही नाही काय कर सही कर दे. हे घे, कुठे गेली? हे घे, सही केली. जा चल. घाणेरडाक्षरम. हे काय आहे? जुजबी. हे जुजबी? हो, आफ्रिकेतल्या जुज नावाच्या झाडाचं बी आहे. फार विषारी असतं हं. माणसाने याला किस घेतला ना, माणूस मरतो. अरे हे जुजबी नको रे यार, मला देवाने गंडवलं यार. हे जुजबी नाही पाहिजे मला यार. त्वम अंबस्य प्राणनाथ. हा कळलं कळलं, आईचा घो कळलं. अरे हास्य जत्रा आणि स्वर्ग याच्यामध्ये काहीतरी फरक ठेवा ना यार. किती इज्जत करतो देव पण माझी. जाऊ दे, जुजबी कॅन्सल नको. काय देवाने दिलेलं वरदान नाकारलंस. मग आता काय करू? आता तुला शिक्षा भोगावी लागेल. काय देव सांगेल त्या व्यक्तीला तुला जुजबी द्यावं लागेल. म्हणजे मी हो कुणाला पण? हो, नाहीतर विषारी फळाचा किस घ्यावा लागेल. नको नको नको, मी रेडी आहे, मी रेडी आहे. सांग. सांगा देवा, कोणाला जुजबी द्यायचे देवा? गिटार वालस्य ओटस्य. सॉरी, मला माफ कर ना यार. अजिबात टेन्शन घेऊ नका, एकदम नॉर्मल. अरे आपण देवाण घेवाण, अरे एकदम नॉर्मल, टेन्शन नाही अजिबात. शी कसं वाटतंय ते? हे तो बोलला पाहिजे ना. अरे हे काय केलं? हे चालतं जुजबी मध्ये. मॅडमला विचार. हे जुजबी चालतं. अरे आतापर्यंत जुजबी चष्म्यावर, केस लावलेलं डोक्यावर, हातावर, अरे सगळीकडे जुजबी दिलेला आहे. अरे इव्हन मफलरवर पण दिला जुजबी. विचार मॅडम, मॅडम खरं सांगा, हे चालतं जुजबी? बघितलं काय? हे बघ जुजबीच्या नावाखाली किती पोपट बद्दल विचारे. हे चालतं, हे चालतं. कोई गल नहीं होई पुत्रा. तने छड्ड दिया. एक वरदान ढंग से मांगना नहीं आता, क्यों मांगते? अभी तीसरा वाला वरदान ढंग से मांगना. चल. हा मला तर हे, मला काहीच नको. मी तिसरा वरदान मागतो, गाडी मागतो. मी किती दिवस खांडेकरला लिप मागायची. नको नको, आता घर बंगला काय नको, मी गाडी मागतो. गाडीला संस्कृत मध्ये काय म्हणतात? यान यान काय म्हणतात? यान. यान म्हणतात. एकच नूतन वाक्यम. एकच नव्हतं. फंबलम फंबलम. यान. ही बातमी देवापर्यंत पण गेली. सॉरी देवा, परत. एकम नूतन यानम आवश्यकम. वा. तथास्तु. देवा थँक्यू, देवा थँक्यू. इकडे ही गाडी कोणाला? चुकम चुकम. गौरवमोरम. यास गौरव मोरम. सरप्राईजम. या सरप्राईज सरप्राईज. हे घेवम. हा. निघ तू. येतम येतम. हा. अरे कोण होता? ही गाडी दिली मला. ही गाडी चालू. मी ही गाडी चालू. ही गाडी नको. नाही पाहिजे मला. तू रिक्षावर मला नाक्यापर्यंत सोडूया. नाही नाही नाही, रिक्षा मस्त आहे, रिक्षा भारी आहे. हे बघ, रिक्षा. नाही. तुझे तीन वरदान पण मोडलेत. आता तुझ्या पापाचा घडा भरलाय. ऐक ना, एक शेवटची संधी दे ना मला. मला एक वर मागू दे. मला घर गाडी बंगला काही नकोय, पण एक अशी गोष्ट मागू दे ना जी प्रत्येक कलाकाराला पाहिजे असते. प्लीज. हा, चल चल, रडू नकोस. रिक्वेस्ट करतोयस म्हणून. मराठीत शुद्ध मराठी, हा. नाही तर डायरेक्ट फिल्टर पाडा गाठायचा. चल चल लवकर. देवा, मी एक कलाकार आहे. मला दुसरं काही नकोय. मला फक्त रसिकाच्या गळ्यातलं ताईत बनव. तथास्तु. तथास्तु. अय्या, हे काय? माझ्याकडे ताईत आलं. अरे रसिका वेंगुर्लेकरच्या गळ्यातलं ताईत नाही, रसिका प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत. कोण आहे को तुमचा देव? प्रसादेंद्र खांडेश्वरेश. मला वाटलंच होतं, म्हणून माझा एवढा अपमान करताय. अगं तू अप्सरा,
तू नाग आहे, नाग येतात का तू? अरे, बघ केवढे ते, मला कसं सांगलं? या सगळ्या विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दणक्यात सुरू करूया महाराष्ट्राची हास्य जत्रा महाअंतिम सोहळा पर्व पहिले. क्या बात है गौरव, मस्त, हिलेरियस परफॉर्मन्स. थँक्यू सो मच, आउटस्टँडिंग, सिरियसली. सरपंच तुम्हाला काय वाटतंय? सई, जसं नेहमी तुमचं स्किट असं मिळून येतं तसं आज तुम्हाला स्टेजनेही साथ दिली, तुम्हाला आज देवानेही साथ दिली, तुम्हाला आज सगळ्यांनीच साथ दिली. सो वाव, अमेझिंग परफॉर्मन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट. प्रसाद, बने भावड्या, तू कमाल आहेस यार. बाकी गौऱ्या, वनिता, तुम्ही ऑलरेडी गळ्यातला ताईत बनम. सुपर, एक्सलंट परफॉर्मन्स. आज आपल्याबरोबर गौरवची आई आणि गौरवची मावशी सुद्धा आहे. मला त्यांच्याशी गप्पा मारायला फार आवडेल. गौरवची आई, नेहमी सगळ्या आया म्हणत असतात आपल्या पोरांना, अरे केस काप, केस काप. तर तुम्ही याला कधी म्हणाला नाहीत का केस नाही, काप? नाही, मी कधीच नाही म्हणलं. त्याला लहानपणापासून तिची आवडच होती या केसांची. लहानपणापासून असं केस त्याला भरपूर आवड होती. आणि त्याला ही कॉमेडी करायला पण आमच्या इथं म्हणजे चालू 2-2 सेकंदात, एका सेकंदात सुद्धा चालू घरामध्ये पण अशी कॉमेडी करतोय. आणि माझा गौरव जे आहे ना, ह्या स्किटवर यासाठी पहिला म्हणजे भरपूर मला म्हणायचा, मला आई मला संगीत शिकायचं आहे, मला हे शिकायचं. मी नको म्हणायची, हे ढोलकं चोंडकं वाजवायचं नाही म्हणायची. मी अशीच म्हणायची की तू डॉक्टर होय, प्रोफेसर व्हायचं, इंजिनियर व्हायची, ही माझी आवड होती. पण त्यानं माझं नाही ऐकलं. हे ते ऐकून त्या स्वतःच्या पायावर उभारून त्याने जे केलं, ह्याचं मला आज खूप मी आज स्वतः बघितलं. घरी बी आला ना तर मी एवढं नाही, पण आज मी बघितलं ना, म्हणजे माझा मुलगा आज एवढ्या परिस्थितीत म्हणजे पुढे गेला, याचं मला खूप आहे. अरुण दादा, तुम्हाला कसा वाटला यांचा परफॉर्मन्स? स्वर्गातून उतरलेले लोक आहेत खरं तर. वा वा, तुम्ही सगळ्यांनी आज अक्षरशः म्हणजे आम्हाला खूप ताकद दिली, खूप ऊर्जा दिली. आणि जेव्हा आपण समोरच्या माणसाच्या वयाचे होतो तेव्हा जास्त मजा असते. तुम्ही ते करायला प्रवृत्त करता समोरच्या. आज खूप हसलो या 20-1 मिनिटात. मला असं वाटतं, ओठ उघडे ठेवा, त्यामुळे चेहरे हसरे राहतील आणि दुसऱ्यांना हसायला प्रवृत्त करतील. वा, उज्ज्वला ताई, तुम्हाला कसा वाटला गौरव अनिताचा परफॉर्मन्स? ह्या तिघांनी जे काही काम केलेलं आहे, तर म्हणजे काय बोलू मी आता आणखीन. आम्ही खूप हसलो, मनापासून हसलो आणि मनापासून कौतुक करावंसं वाटलं. थँक्यू सो मच, थँक्यू ऑल. मित्रांनो, तुम्हाला आत्ताच्या निकालासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य बुद्रुकचे इनामदार समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार यांचं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. एकदा वा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माझ्यासाठी. वा. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या कार्यक्रमात मी विविध सेलिब्रिटीजना बोलवतो आणि आम्ही त्यांची माफ करा, आम्ही त्यांची ओळख करून घेतो, त्यांच्याबरोबर गप्पा मारतो. आज आपल्या इथे येणार आहेत मॅनेजमेंट गुरु विशाखाताई सकारात्मक. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्यांचं. काय केलं तुम्ही? काल आपलं फोनवर बोलणं झालं तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात? मुलाखतीत भॉक बिक केलं तरी चालेल म्हणाला होतात तुम्ही. अहो नाही, मी असं म्हणाले होते की जोक बी केला तर चालेल. म्हणजे मुलाखती दरम्यान कसं वातावरण खेळतं राहतं ना, म्हणून म्हटलं तो जोक बी करा. ओळख न पळख भॉक काय करताय तुम्ही? Sorry, भॉक करण्याचे या ना, बसा ना तुम्ही. तुम्ही ते
फोन केले मी समीर चौगुले मी अच्छा, फोन करत ओके, होतो. ओके. प्लीज बसा बसा थँक्यू सो हा, मच. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाला पाहिजेत आपल्या. थँक्यू. ताई आज तुम्ही समाजात वावरता. हो. आज तुमच्याकडे समाज एक कॉर्पोरेट मॅनेजमेंट गुरु म्हणून बघतो. खरंय. आज तुम्ही माझ्या इकडे आलात, मी तुमच्याकडे लई मोठी शानी म्हणून बघतो. हो, okay. है ना, म्हणजे असे विविध अनुभव घेऊन आज तुम्ही या पदापर्यंत पोहोचलेला अच्छा, आहात. हा. म्हणजे एका अर्थी असं म्हणता येईल की तलावातून बाहेर काढून सुकून तुम्ही एक मच्छी म्हणून आज माझ्या समोर आलेला आहात. तर तुम्हाला ते कसं वाटतं? एक मिनिट, मला या वाक्याचा ना संदर्भ नाही लागला. आपण म्हणतो ना, बरेच प्रयत्न केले, अनुभव घेतले आणि मग तलावातून बाहेर काढून सुकवून मच्छी असं. एक मिनिट, तुम्हाला तावून सुलाखून म्हणायचंय का? अरे तेच म्हणायचं होतं मला. काय Sorry. मला म्हणजे लक्षातच नाही. तलावातून सुकून मच्छी काही बोलतायत ते मी तुम्ही? ऐकलं होतं कुठेतरी. नाही, तर नाही. माफी मागतो, हो, हो. यापुढे मी काळजी ये, घेईन. please पण तुम्ही काळजी राहून घ्या. राहून मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तुमच्या कामाचं स्वरूप काय, म्हणजे काम काय करता तुम्ही? वा, कसं आहे, समाजात तरुण पिढी जी आहे ती निराशेच्या गर्तेत अशी रुतली आहे. करेक्ट आहे. त्यांना बाहेर काढण्याचं काम आम्ही करतो. नाही ते ठीक आहे, पण काम काय करता? हेच म्हणजे त्यांना विचारांची सकारात्मक ऊर्जा मी देते, मी पास ऑन करते. आई नाही, मला नाही कळत आहे, खरंच नाही कळत आहे मला. जरा काय आहे ना, कन्फ्यूज, एवढा मोठा विचार ठीक आहे, हरकत नाही. मला लक्षात आलं की तुम्हाला ते कळत नाहीये. हा, हा. साहजिक आहे. एक मिनिट, आपण आहे ना प्रॅक्टिकल थोडंसं करूया. हा, एक काय? मिनिट. हा ग्लास सकाळीच काय सकाळीच हा ग्लास इकडे ठेवलाय सकाळीच हा ग्लास इकडे ठेवलाय असं मी म्हटलं. तेव्हापासून इकडेच आहे. द्या तो ग्लास इकडे द्या. आता हा ग्लास, ओके. हो, या ग्लासात तुम्हाला काय दिसतंय? पाण्यात डुंबणारी विशाखा. इथून डायरेक्ट दिसतंय, तुम्ही इथून बघा. नाही, तुम्हीच कसं बघणार, प्रॉब्लेम होईल. मला खरंच दिसते पाण्यात डुंबणारी विशाखा, खरंच दिसते. मुद्दामून करू नका तुम्ही. मुद्दाम नाही. ग्लासाच्या पलीकडचं पाहू नका, फोकस करा, विजन क्लिअर ठेवा आपली. ग्लासात तुम्हाला काय दिसतंय? ग्लास वरती रिकामा आहे, खाली भरलेला आहे. खायला म्हणजे तुमच्यासारखा वरती रिकामा खाली भरलेला. मला ते म्हणजे हे दिसतंय मला दोन्ही वरती. हा अर्धा रिकामा अर्धा भरलेला तुम्हाला दिसत असला तरी तो मला फक्त अर्धा भरलेला दिसतोय. अच्छा, ओके. याचा अर्थ काय? तुमच्या डोळ्यात प्रॉब्लेम आहे. जर हा अर्धा रिकामा अर्धा भरलेला असेल तर दोन्ही दिसलं पाहिजे. तुम्हाला फक्त एकच दिसतंय म्हणजे डोळ्यात मोतीलिंबू झालेत तुमच्या. मोतीलिंबूचं ऑपरेशन करून घ्या तुम्ही, सांगतो तुम्ही तुम्हाला. वेडे आहात का? अहो, मला असं म्हणायचं की मी बघा किती पॉझिटिव्ह विचार करतेय. तुमच्या आयुष्यात काही ध्येय आहेत का? नाही म्हणजे ध्येय म्हणजे बघा, तुम्ही खाकरताय, याचा अर्थ तुमच्यात आत्मविश्वास कमी आहे. नाही म्हणजे हा आत्मविश्वास हे हा न्यूनगंड आहे आजकालच्या मुलांचा. मी तुम्हाला सांगते, स्वतःला असं मोठ्यानं म्हणा, स्वतः असं श्वास भरून घ्या आणि मोठ्यानं म्हणा, हे जग मी जिंकणारच. हे जग मी जिंक. मोठ्यानं मोठ्यानं हे जग मी जिंक. मोठ्यानं, अजून मोठ्यानं. मुठी आवळा आणि म्हणा, हे जग मी जिंकणारच. हे जग मी जिंकणार. अजून मोठ्याने, हे जग मी जिंकणार. 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 हे जग मी जिंकणार आहे. मी जिंकणार आहे. शहाणपणा करून तोडून टाक. हे जग मी जिंकणार आहे. मोठी शहाणी आहेस तू, माझ्या समोर शहाणपणा करते. हे जग मी जिंकणार आहे. हा आवाज कोणासमोर चढतोय लक्षात येते का? जर अंदाज आला माझ्या चालल्यावरनं एका बुक्क्यात खेळासारखा ठोकला झाला. एका बुक्क्यात. सॉरी. कशाला एवढा आवाज कशाला चढवायचा? नाही, मला ऍक्च्युली तुम्ही मला थोडंसं उद्योग केलं म्हणून मला हे झालं थोडंसं. तुम्ही अक्षरशः मला पेटवलं तुम्ही. नाही, एकदम ते मनात तो विचार आणला ना, त्यामुळे पेटलो मी. नीट वागायचं हा माझ्याशी. सर हा?
हो. तर लक्षात घ्या, ध्येय साधण्यासाठी ना स्वतःला कायम मोटिवेट करत राहिलं पाहिजे. Yes, yes. लक्षात घ्या, मोटिवेट करणं गरजेचं आहे. मला सांगा, तुमच्या काही महत्वाकांक्षा आहेत का? आहेत, महत्वाकांक्षा आहे माझी. आहेत तुमच्या हो, आहे महत्वाकांक्षा? सांगा मला, काय आहेत तुमच्या महत्वाकांक्षा? मला एक सेलिब्रिटी व्हायचंय. वा, युअर ऑन ट्रॅक. राईट, गुड फार मोठा सेलिब्रिटी व्हायचंय. गुड. आणि सेलिब्रिटी होऊन तुम्हाला काय करायचं? समोरच्या चाळीत संगीता राहते ना, संगीता, ती बाहेर पडली, मी या घराच्या खिडकीत जाणार आणि ए संगे तुझ्या वेणीत 2 वांगे असं एकदा चिडवायचंय मला. तिला आयुष्यात एकदा तरी करायचं. ही तुमची महत्वाकांक्षा आहे. हो. तू जगतोयस कशाला रे? काय जगण्याची लायकी आहे तुझी, सांग बरं. जा ना तू, जा या पृथ्वी तलावर नाहीसा हो. काही अडत नाही कोणाचं इथे, तुझ्या वाचून काही अडत नाही. पण मग हा शो, अरे बापरे, अरे बापरे. बापरे, एवढी काळजी तू नको करू. आहेत नवीन लोक येत आहेत. एवढी काळजी करू नको. हा, काय महत्वाकांक्षा आहेत लोकांना? कशा महत्वाकांक्षा असतात की बाबा मला श्रीमंत व्हायचंय, मला यशस्वी व्हायचंय, अशी काही महत्वाकांक्षा नाहीये का तुझी आयुष्यात? तुला काय व्हायचंय? काय असंच आहे. ओके, म्हणजे तसं काय नाही व्हायचं. अरे मला सांगा, तुझ्या स्वर्गीय सुखाची व्याख्या काय? कमॉन. मला ते पेविकॉल असतं ना, हा, ते हाताला असं लावून ना दिवसभर काढत बसायला आवडतं. सकाळी लावतो मी असा आणि असा बसतो, दिवसभर काढत बसतो हाताची साल. मग गेल्यावर पुन्हा लावतो, असं दिवसभर मी करतो. आणि ते कान कोरायला मला सॉलिड आवडतं. हे कान असं हे घालायचं, डोळे असं गेले तर असे पांढरे नाही होत, घातल्यावर आपोआप होतं. ते बघा, हे बघ, सॉलिड मजा येते. हे काय करताय अरे तुम्ही? एक काम करा ना तुम्ही हे पण. तुम्ही काय हे करताय? काय, हे घ्या गाडी, तुम्ही घ्या, तुम्ही घाला. बघा, तुम्ही तिथे बसा, मी इथे बसतो. बघा मजा येईल. बसा तुम्ही आधी बसा. हा, काय डोळे मिटा. तुमचं चाललंय? हे बघ, करा हे बघ. आईच्या, मजा येते की नाही? कसं वाटतंय? हा, मस्त वाटलं. पण काळजी घ्या, गाडी पेटते कधी कधी. झाला तुझा हा फालतूपणा करू. आपण जरा ज्या मुद्द्याकडे आपण आलोय त्याच्यासाठी काम करूया. नो प्रॉब्लेम. थँक्यू. आता हा चार्ट बघायचा. ओके. हो, चाटच झालं एकदम. चाट बघितलं मी. चाट अशी चाटकन देईन ना आता, तुला चाट कळणार नाही आपल्याला काय झालं ते. कळलं? काय लिहिलं याच्यावर? जीवनाच्या यशाचा मार्ग. शाबास, व्हेरी गुड. हे काय शब्द आहेत कळतंय? हो. हा तुझ्या जीवनाच्या यशाचा महामार्ग आहे. हा, आता तुझ्या दृष्टिकोनातून तुझा जीवनाचा महामार्ग काय आहे हे आपण जाणून घेऊया. घे पेन, घेतो, खाली पडले तर पेन घे. आता तुझ्यानुसार, तुझ्या क्रमवारीनुसार तुझ्या जीवनाच्या प्रायोरिटीज काय आहेत ना, त्या मला सांग. याचं काय अर्थ वेगळा ना, हे बघ ना, इच्छा, जिद्द, चिकाटी, अपयश, मेहनत, नशीब, यश, ऊर्जा, या सगळ्या गोष्टी ना तुझ्या क्रमवारीनुसार मला सांग. हे इच्छा आहे. ओके. म्हणजे जर इच्छा, तुम्ही इथे या साईडला याल का? बरं, या. म्हणजे हे इच्छा समजा असेल, बरं. इच्छा इथे घेऊ का? म्हणजे मला तरी बरं पडेल, रायटी आहे ना त्यामुळे जरा. हा, घ्या, कुठं घ्यायची इच्छा घ्या. मग इथली इच्छा आहे कॅन्सल करून टाकूया. हा थोडा फ्लायओव्हर टाकला इकडे. ही इच्छा इथून इथे इच्छा. पुढे. ओके, आता इथे नाही आहे पहिली इच्छा. इच्छा. ओके. हा, इथे इच्छा नाही आहे ना, तर हा, तुम्ही- कळलं मला. नका गिर कुठू. हा, कळलं. इथे नो पार्किंग लिहितो, म्हणजे तुम्हाला तसा प्रॉब्लेम नाही. हा, बर. आता मला असं वाटतं जर जिद्द असेल आणि ऊर्जा असेल तर शेकोटी करायला मजा येते. चिकाटी येते, चिकाटी आहे. शेकोटी येते. काय डोळ्यात पण फुल पडले का? चिकाटी आहे ना, नीट वच. चिकाटी येते. चीट डार्क करतो म्हणजे मला कळेल. चिकाटी आहे. हा, पुढे. हा इथे समजा हा महामार्ग आहे ना, हा एक महामार्ग काढला. हा, यशाचा महामार्ग. ओके. हा महामार्ग आहे. ओके. हा माझा मी माझा बघेन. हा, ठीक आहे, कळलं. तुमचा हा महामार्ग आहे. पुढे. हा महामार्ग आहे. हे इथे हे आहेत, हे काय आहे? हे फळवाले आहेत. ते अनार बिनार विकतात ना, ते बाजूला असतात, सीताफळ वगैरे, रामफळ वगैरे. आणि इथे टोल नाका आहे. आणि हे काय सांगा, हे काय? काय आहे हे? ते टोल नाही भरलं तर बॅरिकेड टाकतात ना.
पुढे. काय सुचतंय पुढे. तर हा महामार्ग झाला. बरं, आता मग समजा ऊर्जाला इथे राहायला यायचं अपयशकडे. इथे तुम्हाला महामार्गावर अजून काढायचं नाही काय? नाही हे एवढं नाही नाही, फार हे नाही. काढा ना, सुलभ शौचालय वगैरे काढा. नाही छे, अशा गोष्टी आपण नाही करत. ऊर्जाला समजा अपयशकडे राहायला यायचं असेल तर बाबा इथे ट्रॅफिक आहे समजा, तर म्हणून हा इथे महामार्ग, इथे लोहमार्ग, इथे एक नवीन लोहमार्ग, या पट्ट्या. हे काय सांगा, तुम्हाला वाटेल फळवाले पण पट्टीवर बसतात ना खाली तिथे. तर मग सिग्नल नाही काढायचं, सिग्नल. हा सिग्नल काढून टाक, काय प्रॉब्लेम नाही. हे सिग्नलसाठी जागा कमी आहे. हे अपयश आपण हा इकडे खोडून घेऊ. टाक सगळं. हे अपयश इकडे, हा सिग्नल इथे, सिग्नल व्हेरी हे गुड. असं लाल इथे पिवळा दिलंय. हिरवा करेक्ट. आणि इथे हे मेहनत काढून टाका. ते काढूनच टाक आणि नशीब तर ठेवूच नकोस. हे स्टेशन इकडे आपण घेऊया हा. आणि हा फ्लायओव्हर डायरेक्ट येतो तो Correct. हे वा. जिद्दकडे. जिद्द सुंदर. असेल तर फ्लायओव्हर हे होऊ शकतं. सुंदर. एकंदर काय, हा तुझा यशाचा महामार्ग. ओके, हा तुझ्या जीवनाचा बघण्याचा तुझा दृष्टिकोन. हा सही कर, तिथे खाली सही कर ना. हा कर, शाबास. आता याचं काय होणार आहे माहिती आहे? हे बघ. तुम्ही माझ्या जीवनाशी का खेळलात? काय जीवन आहे हे तुझं? हे काय जीवन आहे तुझं? काय उरलंच नाही एक आयुष्यात. मिनिट, तूच खेळतोय तुझ्या आयुष्याची, कळलं ना? आणि याच्या पुढे लक्षात घे, याच्या पुढे कुठल्याही ठिकाणी इंटरव्ह्यूला निवेदक म्हणून आलास ना, तर आता हा जसा कागद टराटरा फाडला ना, तसा तुला उभा आडवा फाडेन मी. कळलं? चल निघ. ऍक्च्युली मी इथे असतो, तुम्ही निघा भाई. अरे माकड तोंड्या, निघ आता. खूप हसवलं, फार मजा आली, गाल दुखायला लागलेत हसून हसून. स्टुपेंडो, फॅन्टॅबलस, अमेझिंग, आउटस्टँडिंग. जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. सरपंच प्रसाद. आज फुफ्फुसांचा मस्त व्यायाम झाला. सुंदर. थँक्यू. मजा आली खूप. थँक्यू. प्रसाद. तुम्ही दोघं आत्ता उभे आहात ना तिथे, आणि हे दोन शब्द माझ्या समोर आहेत ना, मला ते एक एक शब्द तुमच्यासाठी वापरावाचं वाटतं. विशाखा, तू म्हणजे ना महाअंतिम आहेस, तुझ्या पुढे कोणीही नाही. क्या बात आहे. आणि तू ना समय एक सोहळा आहेस चला विनोदाचा. क्या बात आहे यार, हॅट्स ऑफ, सुपर. इनामदार, तुमचा मुलाखतीचा हा कार्यक्रम नेहमीच रंगतदार होतो, तसा आजही झाला. थँक्यू सो मच फॉर दिस. थँक्यू. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा दणक्यात सुरू करूया महाराष्ट्राची हास्य जत्रा महाअंतिम सोहळा पर्व पहिले. मंडळी, आता आपल्या समोर येते हास्य बुद्रुक मधील जोडी मिमिक्री किंग मंदार मांडवकर आणि अन्विता फलटणकर. रा रे रा रे 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 रा 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 रे रा रे 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 रा रे रा रे रा रा रे रा रे रे रा रे रा रा रा. बंद करा रे, बंद करा. अरे एसी बंद करा रे बाबा. सगळे स्वर हलतायत माझे. नाही 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 नाही. हा 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 हा. उत्तम तालीम झालेली आहे, उत्तम रिहर्सल झालेली आहे. आता आपण जर आपल्या लायकीवरती येऊया. हा हा हा.
सो नमस्कार एव्हरीवन, माय सेल्फ मंदार जितेंद्र मांडवकर उर्फ वेरिएशनचा अरे नेहा डार्लिंग, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों को, वाह वाह कह रही तेरी बहना, कुछ तो लोग भैया मेरे राखी के बंधन को निभाना. कुठून कॉन्फिडन्स येतो या नवीन मुलींचा काय माहित. तुझ्याकडे बघून. असो, जरा आपण दुर्लक्ष करूया. सो हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ मंदार जितेंद्र मांडवकर उर्फ वेरेशनचा बादशाह उर्फ आजचा पंडित मंदप्रसाद मांडविया. आता मीच जरा कॅरेक्टर पकडतो, कारण अन्विता काही पकडत नाही. जरा कॅरेक्टर पकडून बसतो. 5 सेकंदात चांगला मुहूर्त आहे स्किट पडण्याचा. तेव्हा ना अन्विता यायला हवी. काउंटिंग देतो मी. 5 4 3 2 1. वा आता वा 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 वा, आता मैफिल कोसळणार. वा 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 वा, ये ये ये. नमस्कार पंडितजी. नमस्कार नमस्कार. बस बस, ये ये बस. नमस्ते पंडितजी. नमस्ते नमस्ते. बाळा अन्विता, तुझं नाव काय आहे? पंडितजी, हा? तुम्हाला माझं नाव कसं काय माहित? तुला कसं माहित माझं नाव पंडितजी आहे ते? तुमचं नाव पंडितजी आहे? नाही, माझं नाव मंदप्रसाद आहे. मग पंडितजी? पंडितजी पण मीच आहे. मग मंदप्रसाद? मंदप्रसाद पण मीच आहे, पंडितजी पण मीच आहे, मंदप्रसाद पण मीच आहे. मीच आहे अथल्लो सुधाकर, हॅमलेट आणि गणपत रामचंद्र बेलवलकर नटसम्राट. काले राम का लाला का सबका रोल करेगा तेरा नटसम्राट. रोल करेगा. तुम्हाला ऍक्टिंग पण येते? तसं काय बाळा, लोकांना हल्ली मिमिक्री केली तरी ऍक्टिंग वाटते. म्हणजे आपणच बघ ना, आलो की नाही फायनलला. त्याला काय करणार आपण. पण मला पण ऍक्टिंग येते म्हणजे बाळा, आपल्यात मीच ऍक्टिंग करतो. असं नको करूस बाळा. हा? आपण जाऊया पुढे. हा, बर बस बैस 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 बैस. बर बरं बरं, तुला काय शिकव मला सांग बाळा. मला शास्त्रीय संगीतातलं सगळं शिकायचंय. म्हणजे मला हे माहितीये की शास्त्रीय संगीताचे 2 प्रकार आहेत, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि कर्नाटक शास्त्रीय संगीत. पण तुला हे माहितीये का, कर्नाटक शास्त्रीय संगीताचे 3 प्रकार आहेत. नाही. पहिला प्रकार कर व्यावसायिक नाटक शास्त्र संगीत, कर प्रायोगिक नाटक शास्त्र संगीत, आणि तिसरा खूप महत्वाचा, तो फार कठीण असतो बाळा, कर मिमिक्री शास्त्र संगीत. मिमिक्री शास्त्रीय संगीताचं कसं असतं बाळा, तसं गाण्याचं आणि जीवनाचं नातं असतं, तसंच मिमिक्रीचं आणि मिमिक्री आर्टिस्टचं नातं असतं. आज मी तुला मिमिक्रीचं काही बेसिक शिकवतो. गाणं वगैरे आपण जरा बाजूला ठेवूया. माझ्या मागे म्हणायचं. चल. हे ते आपल्याला करतील, आपण नाही करायचं. चल. मला नाही जमत आहे. हे आज कळतंय तुला? फायनलच्या एपिसोडला कळतंय तुला बाळा? पुढे तसं नाही. आपण तुम्ही नॉर्मल गाणं शिकवा ना मला. हा, नॉर्मल काहीतरी राग वगैरे शिकवा ना प्लीज. अगं बाळा, तुझा अजून बेसिकच क्लिअर नाहीये, तू राग वगैरे शिकव म्हणतेस. बरं बरं बरं, टेन्शन घ्यायचं नाही, तू निराश होऊ नकोस. राग शिकव तुला. रागाचे 2 प्रकार असतात. पहला राग, ये देख साला ये देख, बता ये मुसलमान का खून है ये हिंदू का खून है, बता इसमें से मुसलमान का कौन सा है हिंदू का कौन सा है. अरे जब वो बनाने वाले ने फर्क नहीं किया, तू कौन होती है फर्क करने वाली. हा पहिला राग. वाव, मला हे नाही शिकायचं. हा, जाऊ दे, मी गाते, तुम्ही मला साथ द्या. हा, इथे बसा इथे बसा. हा, मला पेटीवर साथ द्या. हा.
रेडी हा हो 1 2 3 4 5 6 7. अहो, तुम्ही समीर दादाचे पंच नका हो कॉपी करू हा तो एक ज्येष्ठ आहे म्हणून कुठल्याही विनोदावर हसतो आपण त्याच्या अनुकंपा तत्वावर. हा? उतारवयात करणं असं वाईट करणं बरं नाही ना दिसत दुःख देणं हा आपण दर्जेदार विनोदवीर आहात उमेदवार आहात विनोदाला आपल्याकडनं अजून या पलीकडे चांगली अपेक्षा आहे हो की नाही हे तू पण हा? लक्षात ठेव. हा? हा, नाही काय नाही, काय नाही. हा, हो, तुमच्याकडून शिकायचंय मी तुम्हाला गुरु मानलंय. अन्विता मला बच्चन दे. होय जमलं. हिचं धाडस तेही फायनलला. अगं अन्विता मला वचन दे हा हात तू आयुष्यभर सोडणार नाहीस. नाही तुमचा आशीर्वाद जर माझ्या बरोबर असेल ना तर मी आयुष्यात काहीही तारून नेईन. अगं तसं नाही ग मग? तुला कळत नाहीये मी जे काही सांगेन ते तू सगळं ऐकशील. हो मी सांगेन त्या मुलाशी लग्न करशील. अहो लग्नच काय तुम्ही सांगाल ते नाव ठेवीन माझ्या मुलाचं. तुम्ही फक्त मला गाणं शिकवा पंडितजी बास. बस 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 आता तू फक्त मला सांग तुला मी काय शिकवते सांग. हा मला ना असं मला शास्त्रीय संगीतातलं येतं मला तुम्ही त्या पलीकडे शिकवा म्हणजे काय असतं अजून सारे गम पदनीचा अलंकार वगैरे त्या पलीकडे. सचिन 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 यार करीना रे सेव यार सेव धडके बरे मा 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 याद बाप का दादा का भाई का सबका 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 मिमिक्री करा करा तारा पंडित जी. कवि 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 देखो भैया आज फाइनल है फाइनल 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 भैया फाइनल है आज जो कुछ है मिमिक्री वगैरह आज कर डालो. सेकंड सीजन में मैं रहूंगा तुम नहीं रहोगी. कुछ नहीं भैया कुछ नहीं भैया चलो चलो भैया चलो भैया. रे ओए सिमरन आ जाओ मोगेम्बो खुश हुआ. काय झालं खालचा साल हवा ना. नको का त्यात बच्चे नाही. नको जे आपल्याला जमत नाही जे आपल्याला झेपत नाही त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं. आयुष्यात तिकडे कधी लक्ष नाही द्यायचं बाळा. नको अरे कर रे मंदार करशील एवढं काय कधीतरी जमेल. ये बस चल. नाही 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 सोपं नसतं का ते अन्विता. तू मला ओळखलंस. तुला का असं वाटतं की दरवेळी तू खूप व्हेरिएशन देतोस आणि दरवेळी मी तुला ओळखणार नाही. कुठला कॉन्फिडन्स आहे हा. नाही नाही सॉरी अगं खरंच मला तुला काय असं फसवायचं वगैरे नव्हतं. ॲक्च्युली ना मला तू खूप आवडतेस. म्हणजे हे बघ ना म्हणजे आपलं जर झालं ना तर हम बने और तुम बने. नाही 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 अरे अरे काय आहे, मला कधीच कळलंय तू आहेस म्हणून. नाही शास्त्रीय संगीतात पण मिमिक्री कोण करतं काय कॉन्फिडन्स आहे मला कधीच कळलंय. म्हणलं बघू जरा तुला धडपडताना म्हणून मी पण ऍक्टिंग केली. काय यार अन्विता कशाला करते असे जालिम मजाक. काय कशाला ऍक्टिंग करते यार तू. हा? नाही 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 ए यार असं नाही. अरे नाही यार मस्करी केली नाही यार. यार. अरे खरंच मस्करी केली. नाही ए अन्विता आय लव्ह यू यार. आय लव्ह यू टू म्हणणार. अमीर दादा शेवटचं एकदा काय ते वाजवून